केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावमध्येच अटक करावी असा लेखी आदेश कोल्हापूर प्रशासनाने बेळगाव प्रशासनाला दिल्याचा आरोप करत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र संताप व्यक्त केला। हा प्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या 70 वर्षांच्या इतिहासातील अभूतपूर्व असून चळवळीचा आणि मराठी भाषिकांचा अपमान असल्याचा आरोप समितीने केला आहे। संबंधित कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समन्वयक मंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली। बेळगाव येथील मराठा मंदिरात रविवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले की अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावमध्येच अटक करावी असा लेखी पत्रव्यवहार कोल्हापूर प्रशासनाने कर्नाटक प्रशासनाशी केला। उद्या 22 तारखेला कन्नड सक्ती विरोधात आमचा एक मोर्चा ठरलेला होता। गेले 15 दिवस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली पिंजून काढली होती की उद्याच्या मोर्चाला मोठ्या संख्येने लोक यावे त्यासाठी। पण काही कर्नाटक सरकारच्या आरमूड धोरणामुळे आम्हाला त्यांनी परमिशन नाकारलेलं आहे आणि एक त्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही निवेदन द्यायला मात्र कलेक्टर ऑफिसला येऊ शकता। त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आमचा मोर्चा प्रत्येक गावातील, प्रत्येक गल्लीतील युवकांनी, तरुणांनी, सामान्य मराठी भाषिकांनी ज्याप्रमाणे मोर्चाला ग्रुपप्रमाणेच येणार होते त्याचप्रमाणे ग्रुपप्रमाणे डीसी ऑफिसकडे यावं प्रचंड संख्येनं आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल पार्किंग शक्यतो राहावेत एवढे 15 दिवस शहरामध्ये, तालुक्यामध्ये, संपूर्ण सीमा भागामध्ये जी जनजागृती केलेली आहे त्याचं उद्या प्रदर्शन डीसी ऑफिस समोर करावं जनतेनं, ही आम्ही जनतेला कळकळीची विनंती करतो। काही कारणास्तव एक पाऊल मागं घेऊन मोर्चाच्या ऐवजी मोर्चाच्या स्वरूपातच मराठी जनतेनं मोठ्या संख्येनं डीसी ऑफिस समोर जमावं आणि डीसी आणखीन पोलीस कमिशनर ह्या दोघांनी हे निवेदन स्वीकारावं आणि तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही। या दोन्ही माणसांनी, डीसी साहेबांनी आणि पोलीस कमिशनर साहेबांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावं आणि त्यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार करावा आणि त्यांनी जे आज आमच्या मध्यवर्तीच्या प्रमुख लोकांच्या समोर सकाळी याच्या आधी 8 दिवसापूर्वी जे काय बोललेत पोलीस कमिशनर आणि डीसी ते संपूर्ण मराठी जनतेसमोर आपलं मत मांडावं आणि ते याला कर्नाटक सरकारला जे काय पत्र पाठवतील आमच्या भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या बद्दल त्याची प्रत त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला एक द्यावी अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती करणार। सकाळी 11 वाजता सर्वांनी डीसी ऑफिस समोर यायचं। प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्यांनी, प्रत्येक गल्लीच्या कार्यकर्त्यांनी जसं आपण मोर्चाला जाणार होतो ग्रुपनं तशा स्वरूपात मोर्चाच्या स्वरूपातच संभाजी चौकाऐवजी ते डीसी ऑफिस समोर मोठ्या संख्येनं जमावं ही महाराष्ट्र एकीकरण समिती कळकळीची विनंती करते। माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की मागील वर्षी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंत्री एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते। प्रशासनाने यापुढे कोणतीही टाळाटाळ करू नये यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। बैठकीत मनोहर हुंद्रे, बी.डी. मोहनगेकर, अमर येळूरकर, आर.एम. चौगुले, राजाराम पाटील, आर.सी. मोदगेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। 100 years, 100 days, 100% off on making charges. Bhima Legacy Fest 100 days offer. Get up to 100% off on making charges on gold, silver and diamond. And get a free 24-carat gold bar on every rupees 1 lakh diamond value. Available at all Bhima showrooms. TNC apply.